Student, Standard 7, Subject English, Unit 3.4. Please don't read this poem. Page number 73, 74. Good morning, student. Today we are going to learn 3.4. Please don't read this poem on page number 73. So open your book and keep reading. Now first I read activity. Before reading activity on page number 73, listen carefully. 3.4. Please don't read this poem. Ken Nesby is a children's poet. Ken Nesby is a children's poet. Children's poet means मुलांचे कवी, बालकवी. मराठीमध्ये जसं बालकवी ठोंबरे काही बालकविता लिहिणारे कवी असतात, तसं केन नेस्बी हे चिल्ड्रन्स पोएट आहेत. ही राइट्स ह्युमरस पोएम, HUMOROUS, ह्युमरस विनोदी. Humorous poems. He writes humorous poems. They express children's feelings and experiences. They express, कवी जे आहे ते आपले विचार कवितेच्या माध्यमातून प्रकट करत असतात. समाजामधील अनेक प्रश्न. तसं या कवितेमध्ये केन नेस्बी हे जे आहे ते बालकवी आहे. ते आपल्या मुलांच्या भावना, फीलिंग्स, भावना अँड एक्सपिरियन्सेस, अनुभव हे आपल्या कवितेतून व्यक्त करत असतात. ऑर्डिनरीली झालं ॲडव्हर्ब. सामान्यपणे ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. ऑथर्स म्हणजे लेखक. वॉन्ट पीपल टू रीड म्हणजे वाचणे. देअर त्यांचे लिटरेचर साहित्य. एव्हरी who write literature, the poet and everyone who write his book, he want to read this book. But in this poem, poet funnily tell here that, but funnily the author of this poem keeps on warning the reader not to read his poem. But गंमत, फनीली म्हणजे गंमत. फनी इज ॲडव्हर्ब हिअर, लवाय लावलेला आहे. ऑर्डिनरीली इज ॲडव्हर्ब. द ऑथर ऑफ दिस पोयम, या कवितेचे लेखक जे आहेत, कीप्स ऑन वॉर्निंग म्हणजे इशारा करणे, द रीडर वाचणाऱ्याला, नॉट टू रीड हिज पोयम. नॉट टू रीड म्हणजे वाचू नका असं या ठिकाणी ते वॉर्निंग म्हणजे इशारा करत आहे. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द ऑपोजिट इफेक्ट. ऑपोजिट विरुद्धार्थी. इफेक्ट परिणाम. आपल्याला माहीत आहे एखादी गोष्ट करू नको म्हटलं की आपण ती मुद्दाम जाणीवपूर्वक करतो, त्यालाच ऑपोजिट इफेक्ट म्हणतात. इफ युअर पेरेंट्स टेल यू डोंट डू एनिथिंग, यू विल डू दिस, यू विल ट्राय टू डू दिस थिंग्स. जसं एखाद्या पालकाने आपल्याला सांगितलं हे करू नका, तर तुम्ही नक्कीच ती गोष्ट करता. ऑपोजिट डू. एव्हरीवन विल लाईक टू डू ऑपोजिट थिंग्स. प्रत्येकाला अशा विरुद्ध गोष्टी करायला आवडत असतं. यू आर टेम्प्टेड. TEMPT, टेम्प्ट म्हणजे मोह. इवन मोअर टू रीड द पोयम. टेम्प्ट म्हणजे मोह. जर आपल्याला सांगितलं हे करू नका की आपल्याला जास्त मोह निर्माण होत असतो. टेम्प्ट म्हणजे मोह. ऑपोजिट इफेक्ट होत असतो. यू आर टेम्प्ट इवन मोर टू रीड द पोयम. आता या कवितेमध्ये केन नेस्बी यांनी ऑपोजिट इफेक्ट कसा होतो हे दाखवलेलं आहे. एखाद्या मुलांना एखादी गोष्ट करू नका म्हटलं की ती आपण जाणीवपूर्वक मुद्दाम प्रयत्न करून म्हणजे मुद्दाम आपण ती गोष्ट करत असतो.
तर इथं काही बिफोर रीडिंग ॲक्टिव्हिटी आहे ती आपण पाहू. हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स? डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिजिएटली और डिड यू कंटिन्यू टू डू सेम एनीवेअर? जर आपल्याला एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं, हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स? सर्टन थिंग्स म्हणजे पर्टिक्युलर थिंग्स. यू विल स्टॉप इट. तुम्ही ते थांबवता का इमिजिएटली ताबडतोबपणे? और डिड यू कंटिन्यू टू डू सेम एनीवे? कंटिन्यू म्हणजे सततपणे अशा पद्धतीनं आपल्याला घडत असतं. मेक अ लिस्ट ऑफ युअर डोंट्स इन ग्रुप ऑफ 5. डिस्कस द लिस्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर इथे काही मियानी टोटोचं एक्सप्रेशन दिलेले आहे. यू रीड इट. मिया काय म्हणतोय? प्लीज डोंट बार्क सो लाऊडली. टोटोला म्हणते मिया की मोठ्यानं ओरडू नको, भुंकू नको. प्लीज डोंट बार्क सो लाऊडली. देन व्हॉट विल बी इट्स ऑपोजिट इफेक्ट? जर मियानं सांगितलं की मिया टोटोला म्हणत असेल की मोठ्यानं भुंकू नको, मग काय होईल ऑपोजिट इफेक्ट? टोटो विल बार्क सो लाऊडली. He will not stop immediately to bark. Toto, please don't give me instruction. Toto काय म्हणेल? मला सूचना सांगू नको. Paddy, don't watch so much TV. मग बिट्टू काय करेल? Don't eat junk food. जंक फूड म्हणजे काय? तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नये. कुकू, डोंट यूज फेअरनेस क्रीम. डोंट यूज, वापरू नकोस कुकू. अशा पद्धतीचे काही करू नको म्हणलं की आपल्याला काय करतो आपण? ती गोष्ट मुद्दाम करतो. आता आपल्याला सांगितलं डोंट वॉच TV मोर टाइम. डोंट वॉच सो मच TV असं जर तुम्हाला सांगितलं तर व्हॉट विल बी ऑपोजिट इफेक्ट? तुमच्यावरती विरुद्ध परिणाम होईल. यू विल स्टॉप वॉचिंग TV? नो. इफ यू विल आस्क डोंट यूज सो मच मोबाईल, यू विल स्टॉप वॉचिंग मोबाईल. किंवा चिल्ड्रन विल अवॉइड टू यूज मोबाईल. जर मुलांनी मोबाईल वापरू नका म्हणलं, यू विल स्टॉप यूज मोबाईल? नो. If you will tell your teacher, your elders will tell you don't eat so much junk food. जंक फूड खाऊच नका असं जर आपणाला मोठ्या लोकांनी शिक्षकांनी सांगितलं, you will stop eating junk food? No. If you will you will ask don't speak someone. एखाद्या मुलाबरोबर बोलू नको असं जर सांगितलं, यू विल स्टॉप टॉकिंग विथ हिम? नो. कोण सांगितलं तर ते आपण थांबवतो का करण्याचं? नाही. तर आपण त्या गोष्टी पुन्हा करत असतो. आता काही गोष्टी असं असतात की त्या करूच नये. उदाहरणार्थ डोंट लाय, खोटं बोलू नये. डोंट स्पीक लाय. नंतर डोंट डिसओबे युअर पेरेंट्स एल्डर्स. पालकांच्या शिक्षकांच्या आज्ञा पाळू नये. डिसओबे, आज्ञेचं भंग करू नये, पालन करावं. डोंट डिसओबे, आज्ञेचं पालन करू नये म्हणजे पालकांनी डिसओबे करू नये. डिसओबेचा ओबे म्हणजे आज्ञेचं पालन. डिसओबे म्हणजे आज्ञेचं पालन करत नाही, तर करू नये. आज्ञेचं पालन केलं पाहिजे मुलांनी. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात की त्या चुकीच्याच आहेत, त्या आपण करत नाही. पण सहजासहजी एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं तर आपण ती नेमकी करण्याचा प्रयत्न करतो. लिस्ट ऑफ डोंट्स अशा न करण्याच्या TV, मोबाईल, जंक फूड, स्टील, चोरी करणे, खोटं बोलणे अशा काही गोष्टी आहेत. स्टॉप डुईंग इट, आपण थांबवतो का? ट्राय टू स्टॉप इट, थांबवण्याचा प्रयत्न करतो. बट वी इमिजिएटली डोंट स्टॉप इट. ट्राईड इट, डू इट एनीवे अशा पद्धतीनं प्रयत्न करतो. ट्राईड इट टू स्टॉप, डिड इट एनीवे. आणखी वेगळ्या पद्धतीनं आपण
यू विल स्टॉप टू वॉच और स्टॉप टू डू. नंतर पुढचा प्रश्न असा आहे, वेन यू राईट समथिंग और पेंट समथिंग और मेक समथिंग डू यू वॉन्ट अदर टू सी इट. वेन यू राईट समथिंग, तुम्ही जेव्हा एखादी काहीतरी लिहित असता, और पेंटिंग समथिंग, काही चित्र काढत असाल, और मेकिंग समथिंग, काही करत असाल, डू यू वॉन्ट टू अदर टू सी इट. तर तुम्ही केलेलं ते काम इतरांनी पाहावं असं वाटतं का. डू यू वॉन्ट टू अदर्स टू सी इट. डिस्कस द रिझन फॉर एनी युअर आन्सर. आता त्याचं रिझन वेगळे असतील. काही मुलांना वाटतं की माझं काम पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्यांनी बघू नये, किंवा त्याची अनेक मुलांच्या दृष्टीने विचार केला तर अनेक कारणं असू शकतात. ही विल नॉट कॉपी आवर रायटिंग, आवर पेंटिंग, आपल्या चित्राचं, आपल्या लेखनाची कॉपी करू नये त्यानं, म्हणून आपण यू विल नॉट डोंट लाईक टू सी युअर रायटिंग और युअर पेंटिंग टू सी अदर्स. आणि पूर्ण झाल्यानंतर जर आपल्याला त्याचं कॉम्पिटिशन लोक वेगळी चित्र दाखवत असतील तर एव्हरीवन विल लाईक टू सी द पेंटिंग, टू सी आवर पेंटिंग. एव्हरीवन विल सी. प्रत्येकानं ते चित्र पाहावं असं आपल्याला वाटत असतं. प्लीज डोंट रीड दिस पोयम. आता आपण पान नंबर 74 उघडायचा आहे, पेज नंबर 74. कवितेचं शीर्षक टायटल पहा, प्लीज डोंट रीड दिस पोयम. कवितेचं टायटल शीर्षक असं आहे की कविता, प्लीज कृपया, डोंट रीड वाचू नका, दिस पोयम ही कविता वाचू नका असं कवी या कवितेला शीर्षक देतो. असं का होत असं का कवीनं याला टायटल दिला असं आपल्याला वाटतं. आता या कवितेमध्ये ते आपण पाहू. पहिल्यांदा मी कविता वाचतो. फर्स्ट आय रीड दिस पोयम, यू लिसन केअरफुली. प्लीज डोंट रीड दिस पोयम, इट्स ओनली मेंट फॉर मी, दॅट्स इट. जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ, देअर्स नथिंग हिअर टू सी. आता कवी पहिल्या स्टांजामध्ये काय म्हणतो बघा, प्लीज डोंट रीड दिस पोयम. दिस लाईन इज रिपीटेड हिअर अगेन अँड अगेन. इट्स ओनली मेंट फॉर मी. ही कविता कुणासाठी लिहिली आहे. इट इज राईट ओनली फॉर मी. इट इज मेंट मीन्स म्हणजे फक्त माझ्यासाठी. मेंट फॉर मी, मी म्हणजे माझ्यासाठी. बट मेंट म्हणजे राईट. इट्स ओनली मेंट फॉर मी. ही कविता ओनली राईट फॉर मी, दॅट्स इट. ते असं आहे. जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ. जस्ट फक्त मूव्ह अलॉंग नाऊ. आता तुम्ही काय करा, यू आर स्टॉप रीडिंग माय पोयम अँड गो आउट फॉर डू अदर वर्क्स. गो आउट फॉर प्लेइंग इन दिस इयर. या ठिकाणी कवी जो आहे ते कोणाला सांगत आहे, प्लीज डोंट रीड दिस पोयम असं. तर जो कोणी कविता वाचत असेल त्यांना तो सांगत आहे, प्लीज डोंट रीड दिस पोयम. एव्हरीवन, फॉर मी, फॉर यू और अदर्स हू विल वॉन्ट टू रीड दिस पोयम. प्लीज डोंट रीड दिस पोयम, इट्स ओनली मेंट फॉर मी. ही कविता कोणासाठी आहे, माझ्यासाठी आहे, लिहिलेली आहे. दॅट्स इट. आणि देन जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ. स्टॉप रीडिंग द पोयम अँड मूव्ह अवे फ्रॉम हिअर. देअर्स नथिंग हिअर टू सी. इथं तुम्हाला नथिंग म्हणजे नाही, हिअर म्हणजे येते, टू सी म्हणजे पाहण्यासाठी. टू सी पाहण्यासाठी तुम्हाला हे नाही आहे. सो गो आउट, डू अदर वर्क्स. मुलांना सांगितलं असेल गो आउट फॉर प्लेइंग, मुलांच्यासाठी मुलांनी बाहेर जावा खेळायला असंही सांगितलं असेल. डोंट वेस्ट युअर टाइम टू रीड दिस पोयम. पोएट हिअर एक्सप्लेन इन दिस फर्स्ट स्टांजा. पहिल्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतो, तुम्ही कविता ही वाचू नका, तुम्ही थांबा, ही कविता माझ्यासाठी बनवलेली आहे, तुम्ही बाहेर जावा, मूव्ह अलॉंग नाऊ, देअर्स नथिंग हिअर टू सी.
तुमच्यासाठी इथं काही नाही आहे. फाइंड आउट रॅमिंग वर्ड्स फ्रॉम दिस स्टांजा. मी रॅमिंग वर्ड्स बघा. फर्स्ट स्टांजामध्ये मीला सी हा रॅमिंग वर्ड्स आहे. बिसाइड्स सेकंड स्टांजा मी वाचतो. बिसाइड्स च्या ऐवजी आय एम शुअर यू हॅड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. सो पुट द पोएम डाऊन नाउ अँड स्लोली बॅक अवे. कवी पुन्हा या ठिकाणी सेकंड स्टांजा मध्ये विनंती करत आहे. बिसाइड्स आय एम शुअर you had rather just to go outside and play. I am sure, मला खात्री आहे. You had rather म्हणजे च्याऐवजी you had rather just to go outside and play. Just to go outside. फक्त what should you do? You should go outside and play. म्हणजे तुम्ही ही कविता वाचण्याऐवजी what should you do here? You should go out and don't waste time to read the poem. So go you outside and play. So put the poem down now. म्हणजे अजून कवी म्हणतो की तुम्ही अजून कविता मी तुम्हाला फर्स्ट स्टांजामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे. स्टॉप रीडिंग द पोएम बट यू विल नॉट स्टॉप रीडिंग द पोएम. So here in second stanza, poet request again, please stop to reading the poem and go outside and play. So put the poem down now and slowly back away. Back away means go away. Go away. म्हणजे या ठिकाणी पुन्हा कवी विनंती करत आहे की तुम्ही मुलांनो बाहेर जावा खेळण्यासाठी. सो पुट द पोएम डाऊन नाऊ. वाचत आहात ते मुलं एखादी गोष्ट करू नका म्हणजे ते आपल्याला माहीत असतं ते मुलं इट्स कंटिन्यू ते करतच असतात. सो हियर रिक्वेस्ट अगेन स्टॉप रीडिंग द पोएम, पुट द पोएम डाऊन नाऊ अँड स्लोली बॅक अवे, गो अवे. या ठिकाणी सुद्धा रॅमिंग वर्ड्स आहे. फाइंड आउट रॅमिंग वर्ड्स. प्लेइंग away. This is the rhyming words in second stanza. Hey, why are you still reading? आता पुन्हा A means friends. Why are you still reading? अजून सुद्धा तुम्ही का वाचत आहात? It's that isn't very nice. हे काय बरोबर नाही. I request here to stop reading, but you are reading continuously. So poet here again tell here. Why are you still reading this poem? That isn't very nice. हे बरोबर नहीं है. I have asked you once politely, respectfully, नम्रपणे, politely. I tell you, very here, I have asked once politely, respectfully, नम्रपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. Don't make me ask you twice. Twice means second time. दोनदा. Don't make me ask you. पुन्हा मला दोनदा सांगायला लावू नका. असं कवी तिसऱ्या स्टांजामध्येही म्हणत आहे. म्हणजे दोनदा सांगितलं दुसऱ्यांदा पुन्हा विनंती करत आहे. स्टॉप रीडिंग द पोएम बट इफ यू आर नॉट स्टॉप टू रीडिंग द पोएम, पोएट अगेन रिक्वेस्ट हियर टू पोलाइटली टू स्टॉप रीडिंग द पोएम. ट्वाइस मीन्स दोनदा. फाइंड आउट रॅमिंग वर्ड्स फ्रॉम दिस थर्ड स्टांजा. नाइस. ट्वाइस.
nice twice. Now see carefully for stanza. I am telling you it's a private. Do not read one more line. I am telling you it's private. Do not read one more line. Okay, that's one more. Now stop it. This isn't your. It's mine. I am telling you. मी तुम्हाला सांगत आहे. It's private. शेवटी आपण म्हणतो एखादी गोष्ट का वाचू नको, हे माझं आहे. प्रायव्हेट मीन्स पर्सनल, नॉट फॉर एव्हरीवन. माझं ते खाजगी आहे, व्यक्तिगत आहे, प्रायव्हेट आहे, पर्सनल आहे असं आपण म्हणतो. सो यू डोंट रीड दिस पोयम. डू नॉट रीड वन मोर लाईन. आणखीन एक ओळ वाचू नको. हे फ्रेंड्स, दॅट्स वन मोर. आणखीन एक ओळ वाचलास. नाउ स्टॉप इट. आता थांब. दिस इजंट युअर. दिस इजंट युअर्स. हे तुझं नाही. इट्स माइन. हे माझं आहे. दिस पोयम इज written right for me, not for others. So you stop reading the poem. Poet request again and again here to stop to read the poem. Now find out rhyming words in fourth stanza. Line mine. Rhyming words in fourth stanza. Now fifth stanza. You are not allowed to read this poem. Not allowed. Allowed means permission. To read this poem. तुम्हाला परवानगी नाही to read this poem. You really have to stop. Realचं really हे adverb झालेलं आहे. खरोखर you have stopped to read the poem. खरोखर तुम्ही कविता वाचायला थांबवा. If you don't quite this instant means ताबडतोब, पटकन, immediately. Quit म्हणजे निघून जाणे. You don't quit this instant. जर तुम्ही तर पटकन, immediately. Instant, quit म्हणजे निघून जाणे. Stop to reading the poem and go away. Quit. I swear I shall call a cop. मला जर you will don't stop reading the poem, I swear I shall call a cop. Cop means COP. Cop means policeman. If you don't stop the reading poem, then I will call a cop. A cop means a policeman. आता इथं रॅमिंग वर्ड्स बघा. स्टॉप, कॉप. स्टॉप. आता कॉप या शब्दाचा अर्थ इथं काय सांगितलेला आहे? पोलिसमॅन. जर तुम्ही थांबवला नाही तर मला काय करावं लागेल? पोलिसांना बोलवावं लागेल. असं कवी या ठिकाणी मला आय विल कॉल अ कॉप. मी काय करेन? मी पोलिसांना बोलवेन. जसं लहान मुलांना भीती आपण दाखवतो, बघ थांब नाही तर मी तुला पोलिसांना देईन. तसं इथं कवी काय म्हणत आहे? इफ यू डोंट स्टॉप दिस रीडिंग पोएम, आय विल कॉल अ कॉप. नाउ in this stanza, find out rhyming words. Stop, cop. Now I am reading stanza number 6. I will drag you up in handcuffs. He will lock you up in a jail and leave you there for an hour until you are old and frail. If जर मी पोलिसांना बोलवल्यानंतर काय होईल? He will drag you off in a handcuffs. Drag म्हणजे ओढून नेणे. You off म्हणजे drag you off म्हणजे
टेक यू फोर्सफुली, तुम्हाला बळजबरीनं पोलीस काय करतील, हँडकफ्स, इन हँडकफ्स म्हणजे हातामध्ये बेड्या घालणे. कॅन बी लॉक्ड विथ अ मेटल ऑब्जेक्ट इन युअर रेस्ट. आपल्या हातामध्ये मनगटामध्ये जे मेटलचं लॉक असतं ते घालून तुम्हाला, त्याला हँडकफ्स म्हणलेलं आहे, बळजबरीनं तुम्हाला घेऊन जातील. ही विल ड्रॅग यू ऑफ इन अ हँडकफ्स. ही विल लॉक यू अप इन अ जेल. आणि मग तुम्हाला काय करतील, लॉक करतील, बंद करतील. लॉक म्हणजे बंद. इन अ जेल, जेल म्हणजे जेल आपल्याला माहित आहे, तुरुंगामध्ये. अँड लिव्ह यू देअर फॉर अवर. आणि लिव्ह म्हणजे राहणे. मग तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, फॉर अवर. फॉर अवर म्हणजे कायमचं, ऑल टाइम. यू विल लिव्ह, तुम्हाला त्या ठिकाणी कायमचं तुरुंगात राहावं लागेल. अंटील, शेवटी, यू आर ओल्ड अँड फ्रेल. आणि शेवटी, अंटील म्हणजे शेवटी, यू आर ओल्ड, तुम्ही म्हातारे व्हाल, अँड फ्रेल, FRAIL, फ्रेल, वीक, अशक्त. ओल्ड झाल्यानंतर आपण कसे बनाल, अशक्त बनाल, दुबळे बनाल. आणि पोलीस तुम्हाला तुरुंगात नेऊन टाकतील. मग त्या ठिकाणी तुम्ही म्हातारे व्हाल. मग तुम्हाला त्या ठिकाणी कायमचं तुरुंगात राहावं लागेल. आणि मग तुम्ही अशक्त बनाल. फाइंड आउट रायमिंग वर्ड्स इन दिस स्टांजा. जेल, फ्री. Jail, free. Now, last stanza on page 74. Your friends will all forget you. Forget, विसरणे. तुमचे सगळे मित्र, फ्रेंड्स, मित्र, they will all forget. सगळेजण तुम्हाला, forget म्हणजे विसरणे. You, तुम्हाला विसरतील. You won't be even missed. You won't be even missed. पण तुम्ही मात्र विसरणार. You won't be even missed. तुम्ही मात्र विसरणार नाही. Your family too will likely forget that you exist. आणि तुमची फॅमिली सुद्धा will luckily forget. आणि ती फॅमिली सुद्धा तुम्हाला forget म्हणजे विसरणे. You exist. Exist म्हणजे to live, to be real, अस्तित्वात असणे. तुम्ही आहात, अस्तित्वात आहात. हे फॅमिली सुद्धा तुमची विसरेल, असं कवी या ठिकाणी म्हणत आहे. या ठिकाणी रॅमिंग वर्ड्स आहेत का, नाही. देयर इज नो रॅमिंग वर्ड्स इन दिस स्टांजा. नाउ लुक केअरफुली ऑन पेज नंबर 75. अँड ऑल बिकम यू रीड दिस instead of having fun. And all because you read this instead of having fun. आता तुम्ही या ठिकाणी ही जी कविता वाचत आहात, या ठिकाणी कविता वाचल्यानंतर and all because you read this instead of having fun. Instead म्हणजे त्याऐवजी, गंमत म्हणून ही कविता तुम्ही काय केलेलं आहे, वाचलेलं आहे. It's too late now. आता उशीर झालेला आहे. Amigo. Amigo means a friend. This is a Spanish language word. Amigo, friend. मित्रांनो, it's too late now. आता उशीर झालेला आहे. Amigo हा स्पॅनिश लँग्वेज वर्ड आहे. The poet used here in English language. The poem is nearly done. आता तुम्ही कविता जवळजवळ संपवलेली आहे वाचून. You will, I repeat here again and again to stop reading poem, but you are continue reading this poem. Now it's too late, friends, for stop to read the poem. The poem nearly done, nearly finished reading, असं कवी म्हणत आहे. आता इथं ही रॅमिंग वर्ड्स दिसत नाही, फन डन होत नाही. पुढं नाव we read say last para, last stanza. There's only one solution. फक्त एकच उपाय. Here's what you will have to do. आता तुम्ही काय करायचं? Tell all your friends and family they should not read it too. Ken Nesbitt is the writer of this poem. ते आता तुम्ही काय करा, आता कविता
वाचू नका म्हटलं तर तुम्ही वाचलेला आहात. आता एक करा की तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिली मेंबरना, फ्रेंड्सना सांगा की देअर्स ओनली वन सोल्युशन, उपाय आहे. हिअर्स व्हॉट यू हॅव टू डू. काय करायचं तुम्ही? टेल ऑल युअर फ्रेंड्स, आपल्या मित्रांना सांगा, फॅमिलीला सांगा, दे शुडंट रीड इट टू. त्यांनी सुद्धा ही कविता वाचू नका. म्हणजे तिथेही निगेटिव्ह ऑपोजिट इफेक्ट होऊ शकतो. आपण जर मित्राला सांगितलं कवितेचं नाव आहे प्लीज डोंट रीड दिस पोयम, तर ही कविता वाचू नको असं म्हणून सांगा आपल्या मित्राला, आपल्या फॅमिलीला. देन व्हॉट विल बी हॅपन? देअर विल बी ऑल्सो ऑपोजिट इफेक्ट. यू विल टू सी, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी ऑपोजिट इफेक्ट झालेला पाहायला मिळेल. म्हणजे मित्रसुद्धा त्या ठिकाणी ती कविता वाचू नको म्हटल्यानंतर तुम्ही पहा ही विल ट्राय टू रीड दिस पोएम. फॅमिली मेंबर विल ऑल्सो, इफ यू टेल देम, then they will be also try to read this poem. Cop, there are some new words given here. Cop means policeman. Frail, weak, अशक्त धोळा. Amigo, friend, Spanish language word आहे. This is a poet used in directly in this English language. Now today we see here the poem. Please don't read this poem. You will understand the meaning of this poem. Now you read this poem again and again and try to understand new words, vocabulary, and try to understand the message from this poem. या कवितेतून मेसेज कोणता दिलेला आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करा. इन प्रिवियस व्हिडिओ वी विल सी इंग्लिश वर्कशॉप. टुडे वी स्टॉप हियर. थँक यू. गुड बाय.